चला डाळ भात आणि बटाट्याचा कुकर लावूया. राईस धुवून घेतलेला आहे, डाळ धुवून घेतला आहे. बटाटे आता उकडायला खाली ठेवते, मीठ टाकते. त्यानंतर आपण त्याच्यावरती डाळ ठेवूया, पाणी टाकूया त्यामध्ये 1 ग्लास. त्याच्यावरती आपण डाळ ठेवूया. आज आपण संपूर्ण जेवण करणार आहोत. आणि त्यानंतर आपण आता राईस ठेवूया, त्यामध्ये पाणी टाकूया. ते कुकरला लावायचं आहे आपल्याला 4 शिट्या होईपर्यंत. हे बघा, मीठ टाकायचं आहे त्यामध्ये 1 चमचा. चला 1 चमचा मीठ टाकूया आपण. आता आपण हा कुकर गॅसवर ठेवून देऊया. ठीक आहे, 4 शिट्या होईपर्यंत आपला डाळ, राईस आणि बटाटे शिजून मोकळे होतील. त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. हे बघा, भात आपला रेडी आहे. भात चांगला रेडी आहे. डाळ आपली शिजलेली आहे आणि खाली आपण ठेवलेले बटाटे पण शिजले आहेत. बटाटे थंड होईपर्यंत आपण डाळीची फोडणी करू. ॲज मी वाटण करून घेते आधी मिक्सरला बारीक. टोप आपला कापलेला आहे. आपण आता डाळीची फोडणी करू. कडकडायला पाहिजे. मोहरी, जिरं, हिंग मस्त चांगलं कडकडून हिंग टाकू, हळद टाकू, मीठ कमी तूप टाकू. त्याच्यात डाळ ट्रान्सफर करून तुम्हाला घट्ट पाहिजे घट्ट ठेवू शकतात. आता आपण कोथिंबीरची भजी करूया माझ्या पद्धतीने. झटपट उकडायची गरज नाहीये. कोथिंबीर घ्यायची, मगाशी तुम्हाला दाखवलेलं अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट ते 2 चमचे टाकायचे. 2-3 चमचे हवे तसं तिखट. अर्धा आपण बटाट्याच्या भाजीसाठी ठेवू. मीठ घ्यायचंय थोडस, हळद घ्यायची. आता आपल्याला याच्यामध्ये जिरा पूड, हे घरगुती मी भाजून बनवते. जिरा आणि धनापूड आपल्या घरगुती मसाल्यात. हे बघा, 1-2 चमचा भरून बेसन. हे सगळं एकजीव करायचंय. तवा चांगला टाकलेला आहे. पाणी सुटते याला, अजून टाकावं लागेल बेसन. तुम्हाला उकडायची वगैरे गरज नाहीये. अशा पद्धतीने पण खूप छान भज्या होतात. अशा पद्धतीने बनवायचं, एकजीव करायचं चांगलं. हात चांगले धुवून घ्यायचे साबणाने. हे बघा, डाळ ऑलमोस्ट तयार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी घट्ट करू शकता. आता मी बाजूला काढून घेते या डाळीला. आता कोथिंबीरचे पण वडी आवची तशी भजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, तेल टाकले मी 2 चमचे भरून.
बारीक फ्लेम करूया. लोखंडाचा तवा पटापट टाकतो. हे बघा गोल मुठले न कांदा काही खटपट करायची गरज नाही. तुम्हाला उकडा मग नंतर त्याचे कापे कापा. एकदा करून बघा आणि मला सांगा तुम्ही कसं झालं जेवण तुमचं. आजचा दिवस जरासा स्पेशल आहे. स्पेशल नाही म्हणता येणार हा दिवस. एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजू आपण भाजून घ्यायची आहे. तर दुसरी साइड घेऊ आपण. खरपूस भाजून घेऊ. बारीक आचेवर घ्यायचं. आता इथं आपण दूध उकळवत ठेवतोय. दूध चांगलं उकळून द्यायचंय. ऑलरेडी हे दूध उकळलेलं आहे. याच्यामध्ये आपण रेडीमेड असं शेवयांची खीर भेटते ती आपल्याला टाकायची. हे पाव लिटर दूधला आपल्याला अर्धच पॅकेट टाकायचंय. हे बघा याच्यामध्ये सर्व काही असतं. अर्ध पॅकेट टाकून देऊया आपण. सर्व असतं. तुम्हाला काही टाकायची गरज नाहीये. झटपट होणारं काम आहे. हे बघा आता हे हलवायचं आपण चमच्याने. तिला घट्टसर होईस्तोपर्यंत तुम्हाला पाहिजे तेवढं घट्ट पातळ करू शकता. असं उकळत ठेवायचं हलवत हलवत. 15-20 मिनिटात अवघ्या तुमची खीर तयार होते. ठीक आहे. मी घट्ट करणार आहे. ही बघा अशा पद्धतीने शेवयांची खीर तयार आहे. भजी बघा तयार झाली ऑलमोस्ट. तुम्ही आता ती प्लेटमध्ये काढू शकतात. आता या तव्यात थोडंसं तेल आहे. आपण याच्यातच भाजी करू. कढीपत्ता टाकू फोडणीला. वाटण केलेला तो मसाला आहे तो टाकू. हळद टाकू. हिंग पण टाकू आपण. चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. मीठ टाकू. आणि आपण बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत ते टाकायचे आहे. मीठ थोडं जास्त झालेलं म्हणून ते बाजूला काढलं मी. बटाट्याच्या फोडी टाकू. त्यांना चांगलं एकजीव करून हे बघा रेडी आपलं संपूर्ण जेवण.